गोव्यामधला. तर आज आहे संकष्टी चतुर्थी. तर सकाळी सगळ्यांचं छान आवरून झालं आहे आणि गणपतीच्या मंदिरात गेलो 2 आणि आता इथे नवरत्न प्युअर व्हेजमध्ये सगळ्यांनी नाश्ता केला, स्वतःचा नाश्ता केला. आणि आता आम्ही चाललो मंगेशी टेम्पलला टुवर्ड साऊथ गोवा. आमचं डेस्टिनेशन आहे साऊथ गोवा. सो लेट्स गो. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. संडेचा दिवस, संकष्टी चतुर्थी. सकाळी लवकर उठून गणपती मंदिरात जाऊन मस्त दर्शन घेतलं आणि पुढे मंगेशी टेम्पलकडे मार्गस्थ झालो. गोव्यात निसर्ग सौंदर्य कमाल तर आहेच, त्याचबरोबर रस्तेसुद्धा खूप स्वच्छ आणि नीटनेटके केलेले आहेत. मंगेशी मंदिर हे गोवन हिंदू स्थापत्य शैलीत बांधलेले एक सुंदर आणि विलोभनीय मंदिर आहे. मंगेशी मंदिर हे शिवाचा अवतार असलेल्या भगवान मंगेश यांना समर्पित आहे. मंदिर परिसर अतिशय भव्य आणि वर्षाने नटलेला आहे. मंदिराचा पांढरा आणि फिकट निळा रंग विशेष लक्ष वेधून घेतो. सोनेरी रंगात असलेले मंदिर कळस बुरुज चमचमणाऱ्या प्रकाशात अधिकच नयनरम्य वाटू लागतात. विशेष म्हणजे मंगेशी मंदिर हे महान गानकोकिळा स्वर्गीय लताताई मंगेशकर यांच्या कुटुंबाचे कुलदैवत आहे. बराच वेळ मंदिरात घालवला. खूप शांत आणि प्रसन्न वाटलं. आजचा आमचा स्टे होता पालोम बीच जवळच. त्यामुळे आम्ही संध्याकाळ घालवली पालोम बीच पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गलगीबागा या बीच जवळ. तसा कमी प्रसिद्ध पण स्वच्छ समुद्र किनाऱ्यांपैकी एक टर्टल बीच असं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. समुद्र किनाऱ्याचा संरक्षित प्रजाती कासवांची घरटी बनवतो. समुद्र किनारा खूपच शांत आहे. लोकांची फारशी वर्दळ नाही. सायंकाळची वेळ आणि बीचवर मोजून 10 ते 12 लोक. संध्याकाळी शांत वेळ घालवायचा असेल तर उत्तम ठिकाण. समुद्राची गाज ऐकत ऐकत कधी वेळ जातो कळत सुद्धा नाही. पण ही शांतता कधी कधी अंगावर काटा आणणारी असू शकते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय, भेटू पुन्हा.